मुंबईतली बेस्ट बस खासगीकरणाकडे जात असल्याच्या चर्चेनं सध्या जोर धरलाय। भाडेतत्वावरील बसेसवर चालकांनंतर आता वाहक सुद्धा खासगी कंत्राटदाराकडूनच नेमण्याचा प्रस्ताव बेस्टचा आहे। या प्रस्तावाला आता विरोध होतोय। बेस्ट बस मुंबईची दुसरी लाईफलाईन। मात्र आता हीच बस खासगीकरणाच्या दिशेनं जात असल्याचा आरोप होतोय। भाडेतत्वावरील बसेसवर चालकासह वाहकही खासगी कंत्राटदाराचाच असेल असा पवित्रा बेस्ट प्रशासनानं घेतलाय। याला भाजपसह काँग्रेसनं विरोध दर्शवलाय। जे वाहक घेतलेला आहे याचे अनुषंगाने विरोध करणार आहे। याच्या आधी 1100 बसेस आम्ही पास केलेले आहे, एकमताने पास केले आहे। आमच्या यामध्ये त्याचे पाठिंबा होते। दुसरा असा आहे की तुम्ही जे आमचे कर्मचारी आहे त्याच्यावर अन्याय करत आहे। काय आहे बेस्ट ताफ्याची परिस्थिती? बेस्ट प्रशासनाच्या ताफ्यात सध्या 3337 बसेस आहेत। 3000 बसेस भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनानं घेतलाय। यापैकी 1100 बसेस सध्या प्रवाशांच्या सेवेत आहेत। गेल्या वर्षात बेस्टचं 1180 कोटींचं नुकसान झालंय। बेस्टचा तुटीचा अर्थसंकल्प तब्बल 6250 कोटींचा आहे। या आर्थिक कोंडीमुळेच बेस्टवर खासगीकरणाची वेळ तर आली नाही ना, हा प्रश्न आता विचारला जातोय। आम्ही आमचे कुठेही कमी नाही करत आहे। आमच्या असलेल्या स्टाफला कमी करून त्यांना वाढवतोय अशातला भाग नाही आहे। आपण आत्ता मध्यंतरीच आपली भरती झालेली आहे। ज्या बसेस येत आहेत ज्यांचे स्वतःची ती जबाबदारी आहे मेंटेनन्सची, तर त्यांनी कंडक्टर आणि ड्रायव्हर पण त्यांनीच ठेवावं। गेल्या काही वर्षांमध्ये बेस्टचं आर्थिक चाक घसरलंय। ते रुळावर आणण्यासाठी प्रशासनाकडून काही सुधारणा केल्या जात आहेत। मात्र या सुधारणा करताना मुंबईची ही लाईफलाईन पूर्णतः खासगीकरणाच्या खड्ड्यात तर अडकणार नाही ना, याची काळजी सत्ताधाऱ्यांनीच घेणं गरजेचं आहे। मनश्री पाठक, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।